नमस्कार. आज आपण आहोत गिरगावच्या राजाला आणि आपल्या सोबत आहेत संकेत मालगुणकर. सर, आपल्या संदर्भात काही सांगाल? नमस्कार. मी निकटवर्लीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाचा खजिनदार म्हणून पदावर कार्यरत आहे आणि गेले 6 वर्ष मी या पदावर कार्यरत आहे. सर, ह्या गणपतीची वैशिष्ट्य काय आहे? या गणपतीची स्थापना 1928 साली झाली आणि त्याचे संस्थापक रामचंद्र तेंडुलकर यांनी या गणपतीची स्थापना केलेली. या गणपतीचं वैशिष्ट्य बघायला गेला तर ही गणपतीची मूर्ती पूर्णतः शाडूच्या मातीची आहे आणि याचं वजन 3 टन इतकं आहे. त्यात हा जो आपण पेटा बघतोय त्या पेटाचा घेर 18 फीट असून हाईट 5.5 फीट आहे आणि गेले खूप वर्ष आम्ही पर्यावरणपूरक म्हणून गणेशोत्सव साजरा करतो आणि मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही पण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, जेणेकरून आपल्या पर्यावरणाची हानी होणार नाही आणि आपल्याला वर्षानुवर्ष गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतो. नक्कीच. आणि जेव्हा आम्ही हे प्रिमाइस बघतोय तेव्हा एकच लक्षात येते की इथं पर्यावरणाची खूप काळजी घेण्यात आहे. तर ह्या वर्षीच्या थीम साठी तुम्ही काय म्हणाल? यावर्षीची थीम जी आहे की बांबूपासून बांबूचा उपयोग करून कोणत्या गोष्टी बनवू शकतो हे आम्ही दाखवलेलं आहे, जेणेकरून इथे 98 वस्तू दिलेल्या आहेत बांबूपासून बनवल्या गेलेल्या. त्यात विशिष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड बांबूपासून बनवला जाऊ शकतो ह्याचं आम्ही उत्तम उदाहरण इथे सादर केलंय. तसेच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे बांबूचा उपयोग करता येईल, जसं आपल्याला बास्केट असो किंवा आपल्याला भाजी धुण्यासाठी आपल्या कोणताही सामान असो त्या गोष्टी आपण कशा उपयोग करू शकतो बांबूच्या साहाय्याने हे इथे दाखवण्यात आलं आहे. तर मला वाटतं सर्वांनी बांबूचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून प्लास्टिक कमी होईल आणि आपल्याला बांबू जास्त युटिलाइज करता येईल. नक्कीच. आणि दादा, एक प्रश्न विचारायचा होता की काही आपण शिबिर राबवतो का? जसं की हा सण आपल्यासाठी खूप मोठा आहे, तर हा फक्त उत्सव याच्यासाठी नाही की आपण सेलिब्रेट करतोय, नाचतोय आणि गातोय, त्या व्यतिरिक्त आपण काय करतो जे समाजाला दिलं जातं? महत्वाची गोष्ट तर आपण एक आधार संस्था चालवतो. आपण गरजू मुलांना डोनेट करतो पैसे वर्षाला. तसेच आपण वह्या पुस्तकं इत्यादी गोष्टी आपण पुरवतो. तसेच वर्षभरात आपले ब्लड कॅम्प असो, मेडिकल कॅम्प असो, तसेच या वर्षापासून आपण डायलिसिसची सर्व्हिस चालू केली आहे. म्हणजे जे लोक डायलिसिस वरती आहेत त्यांना आपण एक अमाऊंट चेक थ्रू देतो, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये हातभार लागेल आणि त्यांचा खर्च कमी होईल. ही एक भावना ठेवून आम्ही या वर्षापासून डायलिसिस सुरू केलं. चेकअप पासून ऑपरेशन आणि सगळ्या गोष्टी नाही, डायलिसिस म्हणजे आपल्याला काही जणांना विकली 3 दिवसाची डायलिसिस लागते, विकली डायलिसिस लागते, तर आपण त्याप्रमाणे त्यांना आपण चेक प्रोव्हाइड करतो. चेक प्रोव्हाइड करतो आणि तो चेक आपण हॉस्पिटलच्या नावाने प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये थोडी हातभार लागून त्यांचा खर्च कमी होईल. नक्कीच. आणि धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ देण्यासाठी. आणि नक्कीच आम्हाला चांगलं वाटलं की ह्या गणपतीचे इतके वैशिष्ट्य जाणून आणि ह्यावरून कळालं की गिरगावचा राजा कसा वेगळा. थँक्यू. जय जय गणेश. तुझी एक वेगळीच ऊर्जा, साऱ्या मुंबईमध्ये तुझा वेगळाच दर्जा. मनापासून करतो देवा तुझी पूजा, मी अर्पुणी गेलो बाप्पा तुझ्या भक्तीला. विसरणार नाही बाप्पा तुझ्या शक्तीला, अपरंपार आहे बाप्पा तुझी लीला. चावल तुझ्या येण्याची पूर्ण सृष्टी, अरे मस्त की शोभे तुझा मानाचा फेटा. तू बुद्धीचा दाता, तू आमचा विधाता, तुझे नाव घेता करतो काम आता. तूच माझी माता आणि तूच माझा पिता.